फक्त 2 दिवसाच्या पावसामुळे आमचा संपूर्ण परिसर हिरवागार झालाय आणि शेवटी मी आमच्याकडे उगवणारी एक खास रानभाजी दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला पावसानंतरचा निसर्ग किती सुंदर, हिरवागार आणि टवटवीत झाला आहे ते दाखवणार आहे. सर्वप्रथम ही नारळाची झाडं पहा, किती सुंदर दिसत आहेत. आणि हे आंब्याचं झाड, त्याची पानं इतकं ताजी दिसत आहेत की जणू याला नवीनच पालवी फुटलाय की काय. आणि आजूबाजूचा परिसर पण किती एकदम हिरवागार झाला आहे. या बाजूला शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे आणि आता 2 दिवसाच्या पावसामुळे छान उगवून पण आले आहे. आणि समोर जी दिसते ना ती ऊसाची शेती आणि ती किती हिरवीगार आणि दाट दिसत आहे ना. आणि हे बघा आहे लिंबाचं झाड. ह्या लिंबाचं झाड आहे ना, त्याचं अनेक पारंपरिक उपयोगासाठी त्याला ओळखलं जातं. तुम्हाला त्याचे कोणते कोणते उपयोग माहीत आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा. पावसामुळे त्याची पानं अगदी गडद, हिरवी आणि टवटवीतच दिसत आहेत. वाऱ्यासोबत हलणाऱ्या या फांद्या बघितल्या ना की मन अगदी एकदम प्रसन्न होते. अरे वा, हे बघा आमची मांजर क्युटी आणि चिक्या लिंबाच्या झाडावर चढून किती मजेत खेळत आहेत ना. तिच्या या खोडकर हालचाली पाहायला मला लईच मजा येते. आणि ही आहे तुळस. पावसामुळे तिची पानं किती हिरवीगार आणि टवटवीत दिसत आहेत. तुमच्या घरी तुळशीचं झाड आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही सुंदर फुलं बघा, फळं बघा, पावसांच्या थेंबामुळे त्यांचं सौंदर्य एकदम खुलून आलंय. आणि हा पेरू बघा, त्याच्यावर पण दवबिंदू किती सुंदर आहेत, चमकत आहेत. निसर्गाचा प्रत्येक क्षण मनाला आनंद देणारा असतो. आता वेळ आली आहे तुम्हाला ती खास रानभाजी दाखवण्याची. आमच्या भागात ना या रानभाजीला ना तरोड म्हणतात. आमच्या इथल्या एक आजी होत्या ना, त्या मला काय म्हणायच्या की लहान असताना तिच्या पानांची भाजी करतात, नंतर तिच्या शेंगा ह्या मुगाच्या शेंगांसारख्या दिसतात. तुमच्या भागात या रानभाजीला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगावा. तुमच्याकडे ही भाजी उगवते का? चला आता या सुंदर पावसाळी वातावरणात एक गरमागरम ब्लॅक टी घेऊन दिवसाचा आनंद घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.